मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सत्याला म्हणते नाश्ता करायला चला, तेव्हा तो म्हणतो मी येणार नाही, तू अशी रोज रोज मला नाश्त्यासाठी बोलवत जाऊ नकोस, तुला तिकडे जायचंय ना मग जा. त्यावेळी मीरा विचारते की तिकडे कुठे, तेव्हा सत्या म्हणतो तिकडे, असं म्हणून त्याच्या हातातून त्याचं ते ब्रेसलेट पडतं. तर मीरा त्याच्यावर हसते आणि ते ब्रेसलेट घ्यायला जाते. ती खाली वागते तर सत्या देखील तेवढ्यात वागतो. सत्या आणि मीराचं डोकं एकमेकांच्या डोक्यावर जोरात आदळतं. आता दोघेही एकमेकांकडे खूप रागात पाहतात. सत्या पटकन ते ब्रेसलेट उचलून घेतो. त्यानंतर मीरा आता त्याच्यावर हसते आणि म्हणते खूपच तुम्ही बढाया मारत असताना की मी सत्यदादा आहे, सत्यदादा आहे, पण एवढंसं काय डोकं आपटलं तर डायरेक्ट खालीच पडलात. त्यावेळी आता तो उठतो आणि म्हणतो ए धूमकेतू गप्प बस. मीराही त्याच्याकडे पाहते तर तिच्या कपाळावरची टिकलीही सत्याच्या डोक्याला लागलेली असते. तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहून अजूनच हसते. तेव्हा तो म्हणतो डोक्यात जाऊ नकोस हा धूमकेतू, मी तुला आत्ताच सांगतोय. तो आता बाहेर जाऊ लागतो तर मीरा म्हणते हो थांबा कपाळ. मग आता रागातच सत्या म्हणतो कपाळ तुझं, असं म्हणून तो आता बाहेर येतो. बाहेर निरूपा, रवी आणि सुधाकर राव हे नाश्ता करत बसलेले असतात. त्याचवेळी आता त्या तिघांचंही लक्ष सत्याच्या कपाळाकडे जातं. तर मीराची टिकली त्याच्या कपाळावर चिटकलेली असते. त्यामुळे आता सुधाकर राव त्याचबरोबर रवी हे दोघेही त्याच्यावर हसू लागतात. त्यावेळी हसतच रवी म्हणतो काय आहे ना सत्यदादा, आयुष्यात कोणतीही गोष्ट ही कायम टिकली पाहिजे. सत्या विचारतो म्हणजे काय अरे नक्की सांग तर. तेव्हा रवी म्हणतो की कसं आहे ना, टिकली तर टिकली, नाही तर चकली. मीरा देखील आता तेथे आलेली असते. सुधाकर राव म्हणतात की अरे याला म्हणतात रव्या प्रेम, आणि प्रेम कसं असतं माहिती आहे का, एकदम टिकलीसारखं चिकटणारं. त्यावेळी आता मीरा गालातल्या गालात हसते. तेव्हा आता प्रेम जर असं असेल तरच नातं टिकली, असं म्हणून रवी पुन्हा हसतो आणि म्हणतं टिकली नाही टिकतं. तेव्हा निरूपा मात्र रागातच आता त्या तिघांकडे पाहू लागते. मग आता सत्या विचारतो अरे काय झालं सांगा तरी. त्यानंतर आता सत्या विचारतो अरे काय झालं. मग आता मीरा म्हणते इकडे बघा ना माझ्याकडे. तेव्हा आता मीराकडे तो पाहत नाही. ती सारखा प्रयत्न करते की अहो इकडे पहा असं सत्याला सांगण्याचा, परंतु सत्या सारखाच तिला आता झिडकारत असतो. मग आता मीरा ही लगेच त्याच्याजवळ जाऊन अजिबात हलू देत नाही. मग आता मीरा त्याच्या कपाळावर असणारी टिकली काढते. तेव्हा सर्वजण मात्र हसत असतात. तेव्हा आता नुसता वेड्यांचा बाजार आहे असं निरूपा म्हणते. तर मीरा ही आता त्याला टिकली दाखवते तर सत्याला थोडं लाजल्यासारखंच होतं. मग आता मीरा म्हणते आता बसा आणि नाश्ता करून घ्या. तेव्हा नाश्ता घाल त्यालाच खाऊ, असं आता रागातच सत्या म्हणतो. तेव्हा कुणाला म्हणताय तुम्ही, नक्की काय चाललंय तुमचं, हे असं का बोलताय तुम्ही, मीरा विचारते. तेव्हा सत्या म्हणतो त्या सुजित कुमारला त्या टकल्याला नाश्ता खाऊ घाल ना, कारण तुझं त्याच्यावरच प्रेम आहे ना, असं म्हणून आता सत्या खूपच खोचकपणे तिच्याबरोबर बोलत असतो. त्यावेळी मीराला आता धक्का बसतो. तर बाकी घरातील सर्वजण आता मीराकडे पाहतच राहतात. नक्की काय चाललंय यांचं कुणाला कळत नाही. मीरा आता खूपच चिडते आणि म्हणते असं काही नाहीये, तुमचा गैरसमज झालाय. तेव्हा आता मीरा आणि सत्या रागातच आता रूममध्ये जातात. तेव्हा आता निरूपा मात्र गालातल्या गालात हसत म्हणते की हे असं केलं ना बरं होईल, म्हणजे या दोघांच्या भांडणामध्ये अजून आग लावायलाच पाहिजे. ही मुलगी कशी घराबाहेर जाईल याचा विचार मला जरा करू द्यात, म्हणजे या सत्याला आता या पनवतीला भडकवायलाच पाहिजे, असं म्हणून निरूपा आता खुश होत तेथून निघालेली असतानाच रवी आणि सुधाकर विचारतात तू कुठे चाललीस. मग आता ती म्हणते अहो त्यांची भांडणं उगीच टोकाला जातील, मी समजावते त्या दोघांना काहीतरी. मग आता सुधाकर राव म्हणतात नवरा बायकोची भांडणं आहे, आपण अजिबात त्यामध्ये पडायचं नाही, असं म्हणून आता ते तिला तिथेच गुपचूप बसायला सांगतात. निरूपाचा हा प्लॅन फेल करतात. तर दुसरीकडे लक्ष्मी आता तिच्या फुलांच्या स्टॉलवर आलेली असते. तेवढ्यातच एक ताई तेथे येतात आणि विचारतात काय गं, हे तर तुमचं पोलिसांनी नेलं होतं, मग कसं आणलं हे स्टॉल वगैरे. तेव्हा जावई बापूंनी मदत केली आणि त्यांनीच हे सोडवून आणल्याचं आता लक्ष्मी म्हणते. कसं आहे ना, मला अगोदर माझ्या मीराची खूप काळजी होती, परंतु आता अजिबात काही टेन्शन नाही, कारण जावई बापू माझ्या मीराचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार हे मला माहीत आहे. काय आहे ना, अगोदर तिच्या लग्नाचं असं झालं, अगोदर ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं तो पळून गेला, मग सत्यजित रावांबरोबर लग्न ठरलं. मला तर तेव्हा काहीतरी वाईट घडते असंच संकेत दिसत होते, परंतु नाही, जावई बापू खरंच खूप चांगले आहेत. नाहीतर आजकालचे जावई कसे स्वतःच्याच तोऱ्यात असतात.
इकडे आता सत्या हा आवरत असतो आणि म्हणतो, उगीच माझं आयुष्य कुठून चांगलं चाललं होतं, ही येऊनमध्ये टपकली आणि माझ्याबरोबर लग्न झालं. तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि रागात विचारते, काय झालं, काय म्हणालात? तेव्हा तो म्हणतो की तू जे ऐकलंस ना ते मी बोललो आहे. मग आता मीरा म्हणते, तुम्हाला लाज वाटते का काही असं बायकोविषयी बोलायला आणि बायकोवर असा संशय घ्यायला? अहो नशीब तर माझं फुटका आहे, तुमच्याबरोबर माझं लग्न झालं. दुसरीकडे लक्ष्मी आता आपल्या जावयाबद्दल म्हणजे सत्याबद्दल त्या ताईंना सांगत असते की माझ्या मुलीने खरंच नशीब काढले, कारण माझे जावई तिची खूप काळजी घेतात आणि आमचीही जबाबदारी घेतात. इकडे आता मीरा ही रागातच विचारते, काय तुम्हाला कोणी सांगितलं की माझं त्या टकल्यावर प्रेम आहे म्हणून? तेव्हा सत्या म्हणतो, सांगायची काय गरज आहे, परवा तर तू तिकडे गेली होती ना तुझ्या आईवडिलांच्या इकडे मन मोकळं करायला. मग आता मीरा म्हणते, तसं काही नाही आहे, कोण भरवतो तुमच्या मनात हे? आणि मला तर असं वाटते तुम्हालाच माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं. तो म्हणतो करायचंच नव्हतं. तेव्हा मीरा म्हणते, झाली ना चूक माझी आता, असं म्हणून ती आता सारखी सारखी विचारते, कोण म्हटलं तुम्हाला अगोदर सांगा. मग आता तो म्हणतो, तुझ्या भावाने म्हणजे राजनेच माझ्या डोक्यात प्रकाश पाडला की तुला माझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं, त्या टकल्या सुजित कुमारबरोबर करायचं होतं. आता मीरा ही खूपच रडत असते. पण सत्याने केलेले आरोप हे तिला अजिबात सहन होत नाही. ती आता पदर खोचते, आपले अश्रू पुसते आणि रागातच बाहेर निघालेली असते. सुधाकर रावांना ती म्हणते की बाबा मी आले हा इतक्यातच, असं म्हणून ती बाहेर जाते. त्यावेळी सत्या देखील तिच्या पाठोपाठ असतो. मग आता सुधाकर राव विचारतात, अरे बाळा ती कुठे गेली मीरा, तू विचारलं नाहीस का तिला? दुसरीकडे लक्ष्मी आता आज किती ऑर्डर आहेत हे मधूला सांगत असते आणि 50 गजरे करायचेत असंही बोलते. राज मात्र अजूनही झोपलेला असतो. त्यावेळी आता मधू म्हणते, जेव्हा आपली मीराताई होती तेव्हा राजकडून बरोबर ती गोड बोलून काम करून घ्यायची आणि आता मीराताई नाही आहे तर मग बघ कसा झोपला आहे तो, पण मला त्याला उठवायची खूप मजा वाटते, उठवू का ग आई मी, असं म्हणून ती लक्ष्मीकडे हट्ट करते. तेव्हा लक्ष्मी म्हणते, बरं बाई उठव. तेव्हा आता मधू ही राजला उठवत असते. त्यावेळी राज म्हणतो, थोडा वेळ झोपू देत ना ग मधू. तेवढ्यातच आता मीरा तेथे येते आणि रागातच ती राजला उठवते. तेव्हा लक्ष्मी आणि मधू विचारत असतात काय झालं, पण मीरा आता एवढी चिडलेली असते, ती लगेच राजच्या सणासण कानाखाली मारते. तेव्हा आता त्या दोघींनाही मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता सुधाकर राव हे सत्याला खूप बोलत असतात की अरे तुला काय गरज होती बायकोवर असा अविश्वास दाखवण्याची, अरे नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरच आधारलेलं असतं आणि तू त्या विश्वासालाच तडा लावलास. तेव्हा सत्या म्हणतो, माझं काय चुकलंय एवढं? मग आता सुधाकर राव म्हणतात, तुझं काय चुकलंय म्हणजे? अरे तू काय केलं माहिती आहे का, तू तुझ्या बायकोवर संशय घेतला, पैसेसुद्धा आपण किती जपून वापरतो, त्यावेळी आता पैशांचं काय इथे, असं सत्या विचारतो. मग आता सुधाकर राव म्हणतात, पैशांचं काय म्हणजे? अरे पैसे जसे जपून वापरतो ना तसे शब्दसुद्धा जपून वापरायचे असतात. शब्द इकडचा तिकडे झाला तर नवरा बायकोच्या नात्याला लगेच तडे जातात. अरे बाहेरची लोकंसुद्धा आता तुमच्या नात्यावर संशय घेणार, काही नको ते बोलणार, जे तुमच्यात घडलं नाही ते पण अगदी वाढीव करून सांगत राहणार. चल मी तुला सांगतो, असं म्हणून आता सुधाकर राव हे सत्याचा जोरात हात पकडतात आणि त्याला हॉलमध्ये घेऊन जातात. तर निरूपा आता तिच्या मैत्रिणीला फोनवर सांगत असते की आमचा जो पनवती आहे ना त्याची आणि त्याच्या दुसऱ्या पनवतीची म्हणजे त्याच्या बायकोची खूप भांडणं झाली. तो टकला माहिती ना सुजित कुमार, त्याचं आणि या पनवतीच्या बायकोचं लफडं आहे म्हणून. अगं आम्हाला तर TV सुद्धा पाहावा लागत नाही, फुकटचा आम्हाला रोज तमाशा दिसती. डबल पनवती आहे ना, म्हणजे पनवतीची बायको डबल पनवती. ती तिच्या नवऱ्याला काय म्हणाली माहिती आहे का, की तू मला आवडतच नाहीस आणि तुझ्या परीस तो माझा घरमालक बरा. सुधाकर राव आता म्हणतात, पाहिलं ना आपल्या घरातील लोक तुझ्या विरोधात, तुझ्या बायकोच्या विरोधात काय काय बोलतात, मग आता हिच्याकडे मी पाहतोच, असं म्हणून सत्या आता निरूपाच्या अंगावर धावून जाणार असतो. तेव्हा सुधाकर राव पटकन त्याला मागे ओढतात आणि म्हणतात, हे बघ जे काही तू केलंय ना त्याची तुला शिक्षा ही भोगावी लागेलच. अरे तू तुझ्या बायकोच्या तोंडून हे ऐकलंय का की तिचं त्या सुजित कुमारवर प्रेम आहे म्हणून? तेव्हा सत्य म्हणतो नाही. मग आता तो लगेच तेथून निघून जातो. निरूपा समोर पाहते तर हे दोघेही आलेले असतात म्हणून ती पटकन फोन ठेवते. दुसरीकडे मीरा आता रागातच राजला अजूनही खूप मारत असते. लक्ष्मी विचारते, काय झालं मीरा? तेव्हा तुझ्या लेकालाच विचार, त्याने काय केलं आहे, असं आता रागातच मीरा म्हणते. मग आता लक्ष्मी म्हणते, काय केलं सांग ना अगोदर. तेव्हा आता
राज हा रागातच मीराकडे पाहत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीच तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगितल्याचं आणि मला जे काही खरं वाटतंय तेच सांगितल्याचं राज आता मीराला म्हणतो. तेव्हा मीरा आता अजून एक कानाखाली त्याला मारत म्हणते की नालायक आहेस तू, माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि माझ्या नवऱ्याविरोधात जर एक शब्द तू वाईट काढला तुझं काही खरं नाही, असं म्हणून मीरा आता चांगलीच त्याला ताकीद देते. तर दुसरीकडे सुधाकर राव हे सत्याला समजवतात की घराची गाडी व्यवस्थित आणि सुरळीत चालण्यासाठी नवऱ्याने अगदी प्रामाणिकपणे कष्ट करायचे असतात आणि बायकोने त्याला साथ द्यायची असते. तशी मीरा तुला साथ देईल, मला असा मारामारी करणारा माझा सत्या नकोय, कष्ट करणारा हवा. आणि जर संसाराचा गाडा व्यवस्थित ओढला तर मग तुमचं नातं सुद्धा बहरेल. तेव्हा सत्य आता विचार करू लागतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब